श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर तुम्हाला टायटल कळालंच असेल आम्ही कुठे आलो ते. तर आम्ही चाललो आहोत मस्त साड्या खरेदी करायला. तर कुठंच खरेदी करणार आहे तुम्हाला पुढे दाखवेलच. तर अशा प्रकारे आम्ही खूप उशीर झाला होता, घरी 6 वाजत होते आणि आम्ही निघालो होतो साड्या खरेदी करण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते तिथे गेल्यानंतर. चला तर डायरेक्ट आपण आलो आहोत गोडवानमध्ये. फुरसुंगीला आलो. गायत्री फुरसुंगमध्ये खरेदी केली. इथं गेलो आहोत पहिल्या छोट्या एका दुकानात, कला मंदिर म्हणून आहे त्याच्यामुळं. तर खूप अशा साड्या छान छान दिसत होत्या, पण आपल्याला देण्या घेण्यासाठी लागत होत्या. त्यामुळे मग तिथं पाहिल्या, पसंत नाही आल्या, तिथून दुसऱ्या दुकानात गेलो. पण इथंही साड्या अशा घ्यावा इतक्या खूप सुंदर होते, पण जे देण्या घेण्यासाठी होत्या त्याच नव्हत्या आवडल्या आम्हाला. साड्या छान होत्या पण आम्हाला नव्हत्या आवडल्या, कारण खूप असे हे होत्या. आणि त्यामुळे म्हटलं चला दुसऱ्या दुकानात. तर तिथून आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. तिथं आम्हाला पसंत पडल्या. तर इथं बघू शकता, मी त्यांचा व्हिडिओ पण शूट केला तिथला, तुम्हाला दाखवलं. साड्या तर दिसायला खूप छान वाटत होत्या, पण त्या साड्या देण्या घेण्यासाठी योग्य नव्हत्या. त्या फक्त आपल्याला नेसण्यासाठी योग्य येतं त्या साड्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता इथं खूप मोठा डिगोरा लागला होता. आणि त्याच्यामध्ये साड्या इतक्या सुंदर होत्या की त्याच्यात आरेवर्क केलेले ब्लाऊज होता. तर मी तुम्हाला दाखवते, आरेवर्क केलेला ब्लाऊजसुद्धा दाखवते आणि ह्या साड्यासुद्धा दाखवते. बघा, बघू शकता किती मस्त असा आरेवर्क ब्लाऊज होता, म्हणजे पीस होता शिवण्यासाठी त्या साडीवर. तर किती भारी दिसत होता, मला तर खूप आवडला होता. आणि इथं आहे नेटची साडी. आता ट्रेनमध्ये तर सगळ्यांच्याच अंगावरतीच साडी, तशामधून हे होते साड्या. तर आम्ही खूप पाहिल्या साड्या. आम्हाला अशा साड्या आवडल्या ज्या देण्या घेण्यासाठी असतात, त्या नाही आवडल्या. पण ह्या अशा खूप महागाच्या साड्या आवडल्या. तर मी दुसरी साडी घेऊन हातात पाहिली, तीही ब्लाऊज पीस खूप वर्क केलेलं छान दिसत होते. आणि मी दुसऱ्या दुकानात गेल्यानंतर रुद्राणींचा ही कार्यक्रम चालला होता की घागरा घेण्याचा. कारण रुद्राणीला घागरा घ्यायचा चाललं होतं, त्यामुळे रुद्राणीने हे ब्लाऊज पीस घागऱ्याचा ब्लाऊज पीस तिथं घागरा पूर्ण हातारला होता. तिने शूट केला व्हिडिओ, मी नाही केला कारण तिनेच केला आहे तो शूट व्हिडिओ. आणि तिने घागरे 1 सोडून 5 काढले होते. तिला 5 घागरे घ्यायचे होते मामाच्या लग्नासाठी. त्यामुळे मामाला सांगत होते की मामा मला एवढे घागरे घ्यायच्या. तर मामाने क्वेश्चन विचारला, एवढे घागरे कसे